मवियाचा मुंबईतील जागावाटपाचा घोळ काही संपत नाहीये। मुंबई काँग्रेस अध्यक्षा उद्या दिल्लीत जाणार आहेत। काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह हायकमांडची त्या भेट घेणार आहेत। काँग्रेसला मुंबईत 3 जागा मिळायला हव्यात यासाठी त्या आग्रह धरणार आहेत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? नाराजी सातत्याने त्या बोलून दाखवतायत। काँग्रेसमधली ही नाराजी आणि मवियातली नाराजी कमी होताना दिसत नाहीये। आपण बघितलं की महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर लगेचच वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांची नाराजी ही विशेषतः मुंबईला घेऊ नये, कारण मुंबईमध्ये 3 जागा मिळाव्या अशी अपेक्षा त्यांना होती आणि त्या दृष्टीने खूप प्रयत्न त्यांनी आपल्या पक्षाचे जे नेते या संपूर्ण वाटाघाटीमध्ये चर्चा करत होते त्यांच्याबरोबर वारंवार बोलून दाखवले होते। असं असतानाही उत्तर मुंबईची जागा जी काँग्रेसला नको होती ती जागा काँग्रेसला देण्यात आली आणि त्या व्यतिरिक्त 1 जागा म्हणजे केवळ 2 जागा या काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे वर्षा गायकवाड कुठेतरी नाराज आहेत। त्यांनी ती नाराजी त्यांच्या वरिष्ठांना गुढीपाडव्याच्या दिवशीच कळवलेली होती, परंतु आता याच नाराजीच्या दृष्टीने दुसरी बैठक जी आहे ती उद्या त्यांची होणार आहे। थेट दिल्लीमध्ये त्या समोरासमोर बसून पक्षश्रेष्ठींना जे काही घडलंय त्याबद्दलची माहिती देतील आणि त्यांचा जो आग्रह आहे मुंबईतल्या 3 जागांचा तो आग्रह पुन्हा एकदा धरतील। त्यांचा या आग्रहाचा परिणाम नेमका काय होतो ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जी काही नाराजी आहे किंवा मुंबईच्या बाबतीत महाविकास आघाडीनं जे काही जागांचा घोळ त्यांच्या दृष्टीने घालून ठेवलेला आहे त्याबद्दलचं मत व्यक्त करायला आणि आपली भूमिका मांडण्यासाठी त्या उद्या दिल्लीत जात आहेत। तिथं नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।